जागतिक वारसा स्थळ आणि विविध रंगीत फुलांसाठी प्रसिद्ध असलेलं काश्प पुष्प पठारावर फुलांचा बहार येण्यास सुरुवात झाली आहे। कास पठारावर दुर्मिळ रंगबेरंगी फुलांची उधळण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही अद्भुत फुलांचे डोळ्याचे पारणं फेडणारी पठारावरील नैसर्गिक रंगबेरंगी रानफुलांच्या काळ्या बनण्यास सुरुवात झाल्या आहेत। पठारावर फुलांची चादर पसरल्याचे देखील पाहायला मिळत आहे। अधूनमधून येणारा पाऊस, त्याचबरोबर दाट धुक्याची चादर आणि थंडगार वारा याचं वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातून त्याचबरोबर देशभरातून आणि विदेशातून पर्यटक कास पठाराकडे येऊ लागले आहेत। चला तर मग जाणून घेऊया या कास पठारावर किती फुलांच्या प्रजाती उमलल्या आहेत त्याबद्दलची अधिकची माहिती माजी वनपाल श्रीरंग शिंदे यांच्याकडून। मी श्रीरंग शिंदे, निवृत्त वनपाल कास पठार। या कास पठारावर दरवर्षीप्रमाणे फुलं फुलत राहतात, परंतु 2016 पासून 2024 पर्यंत फुलणारी कारवी दर 7-8 वर्षातून ही कारवी आता आलेली आहे। स्ट्रॉबिलंथस पिओकॉल्पसरीची, स्ट्रॉबिलंथस निलगिरी सिन्स, आता ही आल्यानंतर दुसरी उंच पी कारवी आता ह्या महिन्यामध्ये भर सुरू झालेलं आहे। आणि ह्या सुरू झालेले आता पहिल्यांदा चवर आलं, म्हणजे हिचिनिया कावलिना म्हणतो आपण, ते हळदीचा प्रकार आहे। आबुलिमा, निलिमा, ही तुमची युट्रोकुलेरिया सितीचे आसवे, परत तुमचे तेरड्याचे 2-3 प्रकार, कारवीचे 2-3 प्रकार, जमनीबरोबर असणारी वनस्पती जी हाबणाऱ्याच्या ग्राउंड ऑर्किड आहेत 5-6 प्रकारचे ते आलेत, दीपकाडी, परत अशा बऱ्याचशा प्रकार आता येऊ लागले, ते येणार आहेत। आणि हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागलेली आहे की पूर्वीपासून ह्या सह्याद्रीच्या पठारावर असणारी फुलं ही आपण पाहत आलेलो आहे, परंतु ही फुलं जगात लोकांनी चांगल्या पद्धतीनं सुपद्धतीनं पाहावी ही ह्यासाठी 2010ला 22 ऑक्टोबर 2010ला स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियातून एक माहितगार आले आणि त्यानंतर ह्या कास पठाराचा स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, स्थानिक लोकांना रोजगार ह्या दृष्टिकोनातून तो 2012ला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळाला। तर ही जी फुलं आहेत सह्याद्रीच्या पठारावर ही कशी येतात, ही म्हणजे ज्या पद्धतीनं दरवर्षी हवामान त्यांना त्या पद्धतीचं हवामान सुखरूप होते त्या पद्धतीने ती येतात। धन्यवाद। न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा।